म्हणजे आपल्याला बऱ्याचदा माहीतच नसतं की पोलिसांनी मला थांबवलं तर ते माझ्या गाडीची चावी काढून घेऊ शकतात का, मला लायसन्सची मागणी करून त्यांच्याकडे लायसन्स ठेवू शकतात का. कारण तेच बऱ्याचदा होतं ना, आपल्याकडे कुठेही रस्त्यावरती आपण थांबलो तर पहिल्यांदा पोलीस बऱ्याचदा काय करतात की गाडीची चावी काढतात, बाजूला या आणि मग बोलूया. तर हे करू शकतात का? अशी चावी काढून घेणं, लायसन्स काढून घेणं किंवा असं काहीतरी बोलणं हे अयोग्य आहे. निश्चित असं काही झालं असेल तर आमच्यापर्यंत जर आपण पोहोचला तर त्याच्याबद्दल आम्ही सुधारणा करू. या गोष्टीत सुधारणा करण्याचा आमचा निश्चित मानस आहे. मी ही गोष्ट मान्य करतो की वाहतूक पोलिसांमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. संवाद जो असतो तो संवाद कसा चांगला होईल, या संवादातून कटुता कशी निर्माण होणार नाही, वाद कसे निर्माण होणार नाहीत आणि विनाकारण वाद करू नये या संदर्भात आम्ही आमच्या वाहतूक पोलिसांना वेळोवेळी गायडन्स करतोय. सॉफ्ट स्किलचे ट्रेनिंग सुद्धा देतोय की तुम्ही व्यवस्थित वागा. ट्रॅफिक एन्फोर्समेंट करणं हे तेवढं सोपं नाहीये. पूर्वी असं असायचं की मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगतो की एन्फोर्समेंट करताना हवालदारवरती सोडू नका, स्वतः जाऊन उभा राहा आणि मग तिथल्या अडचणी काय त्या समजा. याच्याचमुळे खरं तर ह्युमन इंटरफरन्स लेस एन्फोर्समेंट कसं करता येईल हे पुढे येते. म्हणजे जर मशीन असेल आणि मशीन तुम्हाला सिग्नल तोडताना पकडेल, कुणाशी वाद घालणार तुम्ही? तुमचा फोटोही असेल, टाइमही असेल, लोकेशन GPS सुद्धा असेल आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये दिसणार आहे. तर याच कारणासाठी मशीनचा वापर करणं, कारण मशीनची क्रेडिबिलिटी जास्ती आहे.